ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी नाशिकहून रवाना झालेले आहेत। ठाकरेंच्या मेळाव्याला हजर राहण्यासाठी आता मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना होत झालेले आहेत। शिवतीर्थवर ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी नाशिकहून कार्यकर्ते निघालेले आहेत। वर्षानुवर्ष आपण दसरा मेळाव्यासाठी मुंबईत जात आहेत। आज पुन्हा आपण चालला आहात, काय नेमकी भावना आहे? आपण बघितलेलं आहे का गेल्या 60 वर्षापासून एक नेता एक व्यासपीठ, बाळासाहेब आणि दसरा मेळावा म्हटलं की संपूर्ण देशाचं राज्याचं लक्ष लागून राहायचं का बाळासाहेब ठाकरे काय देशाला नवीन दिशा देतात। त्यांच्याच पावलावर पाऊल आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे सुद्धा दसरा मेळावा घेत असतात आणि त्या दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना असेल, देशाला असेल, राज्याला असेल वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करीत असतात। कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे? कार्यकर्त्यांमध्ये फार उत्साह, ही आमच्यासाठी पर्वणी असते। विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक जात असतो, परंतु आजच्या विशेष लक्ष हे विदर्भ आणि मराठवाड्यात जे नुकसान झालंय याच्यासाठी भरीव मदत केंद्र आणि राज्याने केली पाहिजे। उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मराठवाड्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस या संदर्भात नेमकी काय दिशा देणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन भुज, अधिकारी TV9।